माहेरपणाला आलेल्या रोहिणीच्या केसांना तेलाची मालिश करत तिच्या आईची निरंतर बडबड चालू होती. अगं रोहिणी, तू काय हाल करून घेतले या केसांचे, आणि किती रुक्ष आणि निर्जीव झाले आहेत तुझे केस. अगं, अगदी मान्य आहे की तू आता आईच्या घरी नसतेस, स्वतःचं घर संसार सांभाळण्यात गुंतली असशील, पण म्हणून पूर्णतच दुर्लक्ष केलेस केसांकडे आणि स्वतःकडेही. किती काळेभोर, लांब सडक आणि दाट केस आहेत तुझे. आठवताना रवीने म्हणजे तुझ्या नवऱ्याने या केसांवरच भाळून तुला बघताक्षणी पसंत केली होती. रोहिणी आणि रवीच्या लग्नाला 1.5 वर्ष झालं असेल. अगदी रीतसर कांदेपोहे वगैरे करून अरेंज मॅरेज दोघांचं. रवी एका नामवंत कंपनीत इंजिनियर होता, तर रोहिणीचीही फार्मसी झालं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच लग्न ठरलं. त्यामुळे आता तुला पुढे नोकरी करायची, अजून शिकायचं, जे काही असेल ते लग्नानंतर कर असे घरचे म्हणाले. पळत्या फळाची आज्ञा मानत सानूनेही ते मान्य केले आणि लग्न झालं. लग्न झाल्यावर रवीच्या प्रेमाच्या वर्षावाखाली मनातली ती सुप्त इच्छा व्यक्त करण्याची हिंमत रोहिणीला कधीच झाली नाही. रोहिणी, बाळ, तो केसांचा तुझा सडा नीट आवर, म्हणजे बांध ग, आणि जा बघ आई काय म्हणते. आजीचा आवाज ऐकून कुठल्याशा तंद्रीत हरवलेली रोहिणी ते केस दोन्ही हातांनी लगबगीने घेते. डाव्या हातात पकडून उजव्या हाताने गोल वेडे घालत घालत आवेशात घट्ट आंबाडा बांधते आणि आत निघून जाणार तेवढ्यात तिचा तो आवेश पाहून आजीसुद्धा म्हणते, अगं, किती घट्ट बांधून ठेवशील त्या केसांना, जरा तरी सैल ठेव, त्रास होईल की तुला आणि हानी होईल त्या मुलायम केसांची. नाही, काही होतं आजी, सवय झाले आता, एवढंच बोलून रोहिणी निघून जाते. लग्न झाल्यापासून रोहिणी फारसं माहेरपणाला आलीच नव्हती. सुरुवातीचे नवीन दिवस संपले की रवी आणि ती कारणापुरते एका दिवसात येऊन जायचे. 1.5-2 तासांच्या अंतरावर माहेर असल्यामुळे राहायला कशाला जायचं, एका दिवसात वाटेल तेव्हा भेटून यायचं हे रवीचं तिच्या माहेरी जाऊ का या प्रश्नांवर दरवेळी ठरलेलं उत्तर असल्या कारणाने माहेरी राहायला येण्याचा हट्ट तिनेही नाईलाजाने सोडून दिला होता. यावेळी आली तेव्हा माहेरच्यांना धक्का बसला खरं, पण सुखदच. 2 दिवस लेक आली राहायला म्हणून आईचं काय करू काय नको असं झालं होतं. वडिलांचाही लेकीचे किती लाड पुरू नि किती नको असंच झालेलं. तिची लहान बहीण मात्र आता माझे लाड नाही होणार म्हणत गाल फुगून बसलेली. आईने रोहिणी नको म्हणत असताना केसांना मालिश केली आणि स्वतःच्या हाताने लेकीला न्हाऊ घातलं. मायलेकींचं नातं किती दिवसांनी भरत होतं पुन्हा एकदा नव्याने. केस धुवून रोहिणी बाहेर आली आणि टॉवेलने केसाला पीळ घालून बांधू लागली. हे बघून बहीण म्हणाली, अगं सोड आता त्यांना मोकळे, धुतलेस ना सुकतील नीट. एकतर तुझा एवढा मोठा केशसंभार, नीट काळजी नाही घेतलीस ना तर ते हवेत उडून जातील आणि मग केसांमागे लट्टू झालेले जिजू रडत बसतील. सोड ग ते केस, किती कर्कच्च आवळलेस त्यांना. रोहिणीची बहीण हसतच म्हणाली. पण रोहिणीच्या कानात कर्कच्च आवळून ठेव त्यांना असा आवाज घुमू लागला. लग्नानंतर रोहिणीने असेच केस धुवून माहेरच्या सवयीप्रमाणे सासरीही केस मोकळे ठेवले होते. रोहिणीचे सासू सासरे दीर हे 2ऱ्या मजल्यावर, तर रोहिणी आणि नवरा 3ऱ्या मजल्यावर असे एकाच बिल्डिंगमध्ये एकत्रच राहत होते असं म्हणायला हरकत नाही. रविवारी नाश्ता जेवण सासूकडेच असतो, त्यामुळे रोहिणी तशीच मोकळ्या केसांनी, खरं तर अर्धे केस मोकळे सोडून अर्ध्या केसात क्लिप लावून ती सासूच्या घरी आली. सगळ्यांना डायनिंग टेबलवर नाश्ता द्यायचं काम ती करताना तिच्या लहान चुलत दिराने तिच्या लांबसडक केसांची आणि पुढे येणाऱ्या बटेची प्रशंसा केली. मलाही तुझ्यासारखी लांब केस असलेली बायको मिळो, हे त्याच्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे तो बोलून गेला. नाश्ता कसाबसा आवरून कबीर रोहिणीला वर घेऊन येऊ लागला. त्याचे डोळे, चेहरा लालबुंद झाला होता. रागात त्याने रोहिणीचे केस जोरात ओढले आणि म्हणाला, कोणासाठी मोकळे सोडलेस केस, गरज काय याची, कर्कच्च बांधून ठेवायचे इथून पुढे, ते कळलं. आणि बट हाताने ओढत म्हणाला, बाहेर काढून नखरे करतेस, परत बाहेर नाही दिसली पाहिजे, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. रोहिणीला असह्य वेदना होत होत्या, पण तिचं बोलणं, वेदना काहीच रवीपर्यंत पोहोचत नव्हतं. त्याने स्वतःच तिचा केसांना आवळून घट्ट आंबाडा बांधला आणि तिला तसंच विव्हळत सोडून गेला. रोहिणीचे केस खूप दुखत होते. पिरघळलेला हात काळा निळा पडला होता. रडायलाही तोंडातून आवाज निघत नव्हता, इतकी वाईट अवस्था तिची झाली होती.
रवीचं हे रौद्ररूप तिच्यासमोर पहिल्यांदाच उघड झालेलं. लग्न झाल्यापासून तो अधूनमधून रागवायचा, गोष्टी त्याच्या मनासारख्या नाही घडल्या तर चिडायचा. मी ऑफिसला जाताना आणि परत आल्यावर तू फ्रेशच दिसायला हवी. मी सांगेल तीच साडी नेसली पाहिजे. मी जसं सांगेल तसंच वागलं पाहिजे. मी बाहेर घेऊन जाईन तेव्हाच बाहेर पडायचं. मी सांगेन त्याच व्यक्तीसोबत बोलायचं, असंच वागायचं, तसंच राहायचं, असे बरेच नियम त्याने रोहिणीवर लादले होते. आणि नवीन लग्न झाल्यामुळे किंवा आपल्यावरच्या अतिप्रेमामुळे तो असा वागत असेल या गैरसमजाने रोहिणी त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत होती. तिच्या आयुष्यात सकाळ संध्याकाळ रात्र व्हायची ती फक्त आणि फक्त रवीसाठीच. पण त्याचा स्वभाव हेकेखोर विक्षिप्त आहे हे हळूहळू तिला कळायला लागले. प्रत्येक भांडणानंतर त्याने प्रेमाने येऊन सॉरी म्हणणं आणि घाबरून त्याला माफ करणं हे नित्याचंच झालं होतं. त्या एका प्रसंगानंतर रोहिणीने परत कधीही केस मोकळे सोडायची हिंमत केली नाही. घरी बाहेर कोणता सण कार्यक्रम काही असले तरी रोहिणीने केस बांधलेलेच असायचे. एक दिवस रवीचा चांगला मूड बघून रोहिणी म्हणाली, तुम्हाला आवडत नाही मी केस मोकळे सोडलेले, मग मी कापून टाकू का? इतके सांभाळणंही मला कठीण जातं. जास्त नाही पण थोडे तरी कापतेच. तिचं ते वाक्य ऐकून रवीने मागचा पुढचा विचार न करता सगळी ताकद एकटवून तिच्या कानाखाली मारली. त्या फटक्याने रोहिणी मागच्या बेडवरच आदळली. तिच्याजवळ जाऊन ते केस जोरात ओढून म्हणाला, मी बोललो का काप, मग तू म्हणालीस कशी की कापतेच? हे केस जरी तुझे असले तरी या केसांवर माझा हक्क आहे. माझं प्रेम आहे या केसांवर. तुझे केस बघूनच लग्न केलं तुझ्याशी, विसरलीस? आणि हे माझं प्रेमच तू नष्ट करतेस. पुन्हा असा विचार करायची हिंमतसुद्धा करू नको. रागात आवेगात रोहिणीच्या अश्रूंचा चुराडा करत तिच्या मर्जीविरुद्ध त्याने शरीरभूक भागवली आणि तिला पलीकडे ढकलून दिलं. रडण्याचा आवाजही नको म्हणून ती उशीत तोंड खुपसून रात्रभर रडत बसली. असे काही चांगले काही वाईट पण रवीच ऐकत रोहिणीचा संसार चालू होता. एक दिवस रवीची मानलेली बहीण त्याला म्हणाली, आमच्यासोबतही बायकोला बाहेर पाठवत जा कधीतरी. नेहमी तूच तिच्या मागे पुढे असतोस आणि सगळ्याच कार्यक्रमाला काय एवढे सुंदर केस बांधून असते. सांगत जा तिला मोकळेच छान दिसतात. जरा मोकळीकही देत जा रे तिला. त्यावर रवी म्हणाला, फारच मोकळीक दिली की डोक्यावर बसून मिऱ्या वाटतात ग बायका. त्यापेक्षा हे असंच मर्यादेत ठेवायचं असतं त्यांना. त्या वाक्यावरून रोहिणीलाही त्याच्या विचारांची घृणा वाटायला लागली. त्याच दिवशी संध्याकाळी रवीने रोहिणीला तिच्या लहान चुलत दिरांसोबत तिला हसताना पाहिलं आणि त्या रात्री रवीने ड्रिंक करून रोहिणीच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता इतकी मारझोड केली. तिचे केस धरून तिला फरफटलं. ती सोडा सोडा म्हणून विनवणी करत होती पण तो काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो एवढंच बडबडत होता, तुझं हे सौंदर्य फक्त माझं आणि माझंच आहे. कोणाच्या समोर दात काढत खिदळण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तुला बाहेर जाऊ देत तर नाहीत. घरातल्याच माणसांसोबत तू काय चाळे करतेस? तू फक्त माझी आहेस एवढंच लक्षात ठेव. मी सांगेन तेव्हाच नटायचं, मी सांगेन तिथेच बोलायचं. स्वतःची अक्कल चालवायची नाही. परत तसं काही आढळलं तर जीव घेईन तुझा. रोहिणीला जबरदस्त धक्का बसला होता. ज्या लहान दिराला तिने भावासारखं मानलं त्याच्याच वरून स्वतःच्याही भावावरून या माणसाने तिच्यावर संशय घेतला याचा खूप मोठा धक्का बसला होता तिला. शरीरावर जिथे हात लावेल तिथे वेदना होतच होती, पण त्यापेक्षाही मनाच्या वेदना कितीतरी पट आत सलत होत्या. 2 दिवस असेच अबोल्यात आणि रोहिणीला धक्क्यात गेले. तिसऱ्या दिवशी रोहिणी मी माहेरी जाते एवढंच लिहिलेली चिठ्ठी घरी ठेवून माहेरी निघून आली. तिला वाटलं त्यानंतर ही रवी चिडेल, दंगा करेल, माहेरी येऊन तमाशाही करेल, पण तसं काहीच घडलं नाही. त्याने तिला एकदाही फोन देखील केला नव्हता. माहेरी रोहिणीने काहीही सांगितलं नव्हतं. हातापायावरच्या साधारण जखमांवरून आईने प्रश्न देखील विचारले, पण काही नाही, घरातच काम करताना पडले असं सांगून वेळ मारून नेली. पुढे काय आणि कुठवर जायचं तिने काहीच विचार केला नव्हता. मिळालेल्या धक्क्यातून सावरायला आणि काळ गेला की सर्व ठीक होईल याच आशेवर ती काही दिवस माहेरी आली होती. आजूबाजूचं वातावरण प्रसन्न होतं. आई, आजी, वडील, बहिणी खूप माहेरपणाला आलेल्या रोहिणीचे कोड कौतुक करत होते. पण रोहिणी खोटं हसता चेहऱ्यावर आणून त्यांच्यासोबत वावरत होती. जे झालं अनुभवलं ते सांगू की नको सांगू? पुढे याचे काय परिणाम काय होतील? पुढे काय? तिच्या डोळ्यासमोर फक्त प्रश्नचिन्ह उभं होतं. दाखल तिला काही सापडत नव्हतं. टी व्हीवर काहीतरी कार्यक्रम लागायचे आणि ती फक्त रिमोट हातात घेऊन बघत असायची.
स्वतःहून हातात रिमोट घेऊन कार्यक्रम बघायची सवय देखील तिची मोडलीच होती. काही निर्णय स्वतःहून स्वतःसाठी घ्यायचे असतात हे तिच्या गावी नव्हतंच लग्न झाल्यापासून. तू कोण आहेस विचार एकदा हाच प्रश्न स्वतःला. एक शोभेची बाहुली की मातीची कलाकृती नाहीस की जे कोणीतरी सहज तुला नष्ट करावं. हाडामासाची माणूस आहेस माणूस. मर्यादा असतात ग चांगुलपणाला, सहनशीलतेला. आपलं कोण हे विसरून जगायलाही मर्यादा असतातच. बस झालं, उठ आता. स्वतःवर चढवलेला बुरखा फेकून टाक आणि शोध स्वतःचा मार्ग. स्वतःच तू. परावलंबनाची लक्तर दे उधळून आणि जग स्वाभिमानाने स्वतःच्या मनाला जपून. एकीकडे रोहिणीच्या कानावर तिच्या बहिणीचे हे नाटकातले डायलॉग कानावर पडत होते, तर दुसरीकडे टीव्हीवर पॅराशूट तेलाची जाहिरात झळकत होती. जाहिरातीतील महिला केसांना मोकळं सोडून उडू देत होत्या. प्रेमाने केसांवरून हात फिरत म्हणत होत्या. आजवर कितीदा रोहिणीने ती जाहिरात पाहिली होती, पण ते मोकळे केस पाहिल्यावर रवीचा लालबुंद चेहराच तिच्या समोर यायचा. आज पहिल्यांदा त्या जाहिरातले अर्थपूर्ण शब्द रोहिणीच्या कानापर्यंत पोहोचले होते आणि समजले होते. फोन घेऊन तिने पार्लरमध्ये अपॉइंटमेंट बुक केली. संध्याकाळी पार्लरमध्ये जाऊन तिला हवे तेवढ्या उंचीपर्यंत केस तिने कापायला सांगितले. एक एक बट कापताना आरशात ती स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती. लग्न झाल्यापासून आंबाडा घालताना केसांच्या प्रत्येक पिळासोबत तिची ती इच्छा, अपेक्षा, स्वप्न यांनाच पीळ घालत होती. आंबाड्याच्या घट्ट गाठीसोबत तिच्या शिक्षणाची इच्छा, नोकरीचं स्वप्न, इतकंच काय तर मनमोकळं जगणं आणि हसणंसुद्धा करकचून आवळत होती. इतकं करकचून की ते पुन्हा मोकळे होऊच नयेत. आज त्यांना आणि स्वतःला श्वास घेण्याची मुभा तिने दिली होती. आरशात स्वतःच निहाळून गोड हसत होती. तितक्यात तिचा फोन वाजला. रवीच नाव फोनवर दिसता क्षणभर ती घाबरली, गोंधळली. हातपाय थरथर कापायला लागले. क्षणभरात स्वतःला सावरून तिने फोन उचलला. अर्ध्या तासात कबीर तिला भेटायला बोलवत होता. नेहमीसारखा याचा राग गेला असावा आणि पुन्हा तीच लाडीगोडी लावण्यासाठी भेटणार आता असा विचार करून रोहिणी स्वतःशीच हसली. खरं तर आतून जरा घाबरली असली तरी भेटायला जाताना गमावलेला विश्वास सोबत घेऊन निघाली होती. रवी अर्धा तास वाट बघत बसला होता. त्याचा कोणत्याही फोनला उत्तर न देता रोहिणी डायरेक्ट भेटायच्याच ठिकाणीच त्याला दिसली. गुलाबी रंगाच्या ड्रेसवर मॅचिंग कानातले घालून, नाजूक ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावून, नुकतेच कापलेले केस मोकळे सोडून ती स्मितहास्य सोबत घेऊन रवीच्या नजरेला नजर देत पूर्ण आत्मविश्वासाने मुक्तपणे त्याच्या दिशेस चालत येत होती. मनात आणि ओठांवर एकच वाक्य होतं, मला पण स्वातंत्र्य हवे आहे. तिच्या आत्मविश्वासी रूप पाहून रवीला धक्का बसला होता. माझ्यासमोर मानही वर करून न बघणारी मुलगी आज न घाबरत न डगमगता केस मोकळे सोडून समोर येते म्हणजे काय? नुसत्या या भावनेनेच तडफडला. त्याचा राग अनावर झाला होता. पण आता ताणून फायदा नाही. इथे गोड बोलून म्हणून घरी आली की आहेच आपल्या हातात सगळा असा विचार करून तो नेहमीप्रमाणे रोहिणीशी फार प्रेमाने हळवं बोलू लागला. खूप छान दिसतेस केस मोकळे सोडून असं कौतुकही केलं. पण रोहिणी त्याला पुरतं ओळखून होती. यावेळी त्याच्या गोड बोलण्यात फसायचं नाही हे तिने मनोमन ठरवलं होतं. त्याच्याकडे हसत बघत ती म्हणाली, मी परत यावी यासाठी तुम्ही हे प्रयत्न करताय मला माहीत आहे. मलाही हे नातं तोडायचं नाहीये. मलाही संसार हवाय आणि तो सुखी हवाय, ज्यात आपण दोघे एकमेकांसोबत समाधानी असू, पूरक असू. कोणी एकच हक्क गाजवतोय आणि दुसरा त्या नात्याखाली दबला जातोय असा संसार नको मला. स्पष्टच बोलते. जितका आदर मी तुमचा करते तितका तुम्हीही आपल्या नात्याचा आणि माझाही आदर करावा. मला नोकरी करायची इच्छा आहे, स्वावलंबी व्हायचं आहे आणि हे तुम्ही मोठ्या मनाने मान्य करावं. मी काय घालावं, कसं दिसावं, काय घालू नये किंवा काय करू नये, केस मोकळे सोडावे की बांधून ठेवावे, कोणाशी बोलावं नाही बोलावं, असे बरेच महत्त्वाचे निर्णय माझ्याबद्दल, माझ्या आयुष्याबद्दल घेण्याचं स्वातंत्र्य मला आहे आणि मी ते घेणार. माझ्याच स्वातंत्र्याचा तुम्ही स्वीकार करावा जसं मी तुमचं स्वातंत्र्य जपते. नात्याला बांधून ठेवून नातं घुसमटत जे आपलं बाबतीत झालं. माझं प्रेम आहे तुमच्यावर. माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहेत माहिती आहे, पण नवरा म्हणून माझ्या बाबतीत अधिकारापेक्षा जास्त आहात, जे मला खूप त्रासदायक होतं. मला तुम्ही हवे आहेत, हे नातं हवंय आणि सोबत मी स्वतः हवी जशी आहे तशी. हे सगळं मान्य असेल मनापासून तर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. विचार करून उत्तर द्या. रवी रोहिणीचं हे वेगळं रूप बघत होता. राग येण्याऐवजी त्याला आश्चर्य वाटत होतं. रोहिणी जितकी सुंदर तितकीच तडफदार आणि आत्मविश्वासू आहे हे त्याला प्रथमच कळलं. सुरुवातीला चिडलेला पण हळूहळू
तिचं बदललेलं रूप त्यांना आवडू लागलं. त्याचंही खूप प्रेम होतं तिच्यावर. आपण तीही माणूस आहे, आपण हक्क गाजवणारी वस्तू नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणतात ना, प्रेम भल्या भल्याना बदलायला भाग पाडतं, तसं रोहिणीच्या प्रेमाने रवीला बदलायला मदत केली आणि रवीने रोहिणीच्या स्वातंत्र्यासहित तिला स्वीकारलं. वास्तवात कितीतरी अशा सानू अजूनही लढतायत आपल्या स्वातंत्र्यासाठी, अस्तित्वासाठी. स्त्रीने स्वतः विचाराने मुक्त झाली की तिला कोणीही थांबू शकत नाही हे या कथेतून स्पष्ट होते. समाजातील काही स्त्रियांच्या वास्तव आयुष्याशी नक्कीच याचा संबंध आहे. बंधन केसांपासून पायापर्यंत स्त्रीवर लादलं जात होतं आणि आताही 21व्या शतकात परिस्थिती अशीच आहे हे दुर्दैव आहे. पण आता स्त्रीनेच यातून मुक्त होणं गरजेचं आहे. मोकळं होणं आणि मुक्त होणं यात फरक आहे. परिस्थितीला कंटाळून स्वतःलाच संपवून कित्येकदा स्वतःला मोकळं केलं जातं. पण परिस्थितीचा सामना करून, अन्यायाला विरोध करून, वाचा फोडून वरून सोन्याच्या जरी वाटत असली तरी आतून गडद अंधार असलेला, रोज डंख मारून हळूहळू संपवत असलेल्या विषारी विखारी पिंजऱ्यातून स्वतःचा आत्मविश्वास जागृत करत स्वतःला मुक्त करणं गरजेचं आहे. आणि स्त्रीने मोकळं नाही तर मुक्त व्हावं. रोहिणीही अन्याय सहन करण्यापेक्षा किंवा अन्यायाला कंटाळून स्वतःला संपवण्यापेक्षा स्वतःला मुक्त करणं स्वीकारलं. वास्तवातही मुक्त होता येतं. तर मित्रांनो, आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.